आपल्या परिसरात व भंडारा जिल्ह्यात टॅलेंटेड विद्यार्थी आहेत, परंतु त्यांना संधी देण्याची गरज आहे, असे मत वैनगंगा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सोमदत्त करंजेकर यांनी व्यक्त केले। वैनगंगा बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक डॉक्टर ब्रह्मानंद करंजेकर यांचे जन्मदिनाचे औचित्य साधून बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्याकरिता जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भंडारा व करंजेकर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट साकोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्याच्या करंजेकर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट नागझिरा रोड साकोली येथे आयोजित केला होता। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैनगंगा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सोमदत्त करंजेकर उपस्थित होते, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा कौशल्य विकास रोजगार मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त सुधाकर झलके व इतर मान्यवरांची उपस्थिती संपन्न झाली। या कार्यक्रमात जवळपास 2000 बेरोजगारांनी नोंदणी करण्यात आली। या महामेळाव्यात 40 कंपन्या सहभागी झाल्या होत्या। हे विषय आपल्या परिसरात व भंडारा जिल्ह्यात टॅलेंटेड विद्यार्थी आहेत, परंतु त्यांना संधी देण्याची गरज आहे, असे मत वैनगंगा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सोमदत्त करंजेकर यांनी व्यक्त केले। मी भंडारा जिल्ह्यातील साकोली या ठिकाणी आहे आणि साकोलीमध्ये बेरोजगार मेळावा या ठिकाणी सुरू आहे। बहुउद्देशीय वैनगंगा बहुउद्देशीय संस्थाच्या वतीने या साकोली करंजेकर महाविद्यालय या परिसरामध्ये या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि याच्या मेळाव्याचे आयोजन करणारे म्हणजे वैनगंगा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सोमदत्त करंजेकर साहेब या ठिकाणी आहेत। त्यांच्यासोबत थेट आपण बोलूया। सर, एशियन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। काय सांगाल, आपला काय उद्देश आहे की बहुउद्देशीय म्हणजे बेरोजगार मेळावा घेण्यात आपला कारण काय? हा इथे महारोजगार मेळावा आज आपण आयोजित केला आहे आणि आज आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर ब्रह्मानंद करंजेकर यांचा जन्मदिवस आहे। तर साहेब कोणत्या दुसऱ्या पद्धतीने असं त्यांना बर्थडे सेलिब्रेट करत नाही, पण समाजासाठी काय सकारात्मक करता येईल म्हणून आजच्याच दिवशी वरठीला डेंटल कॅम्प असो, दंतचिकित्सा किंवा अर्जुनीला निशुल्क चष्मे वाटप असो, किंवा आज इथे हा असा महारोजगार मेळावा आणि गोंदियाला स्टार्टअप समिट उद्योजकांसाठी असं आयोजित केलं आहे। तर आजच्या या इथे जो महारोजगार मेळावा आयोजित केला याला 40 पेक्षा जास्त कंपनीज या संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या आहेत। मुंबईच्या कंपनी आहे, पुण्याच्या आहे, नागपूरच्या आहेत आणि आपल्या जिल्ह्यात खूप टॅलेंट आहे, फक्त त्यांना संधी द्यायची गरज आहे। आणि जेव्हा जेव्हा संधी मिळाली आहे आपल्या जिल्ह्यातील युवकांनी खूप चांगलं करून दाखवलंय। मला माहित आहे माझ्या संपर्कात जगभर आपल्या इथले युवक आहेत, तर अशा युवकांना संधी देण्यासाठी चांगल्या चांगल्या IT कंपनीज, फार्मसी सेक्टरमधल्या कंपनीज, मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आज इथे आल्या आहेत आणि जवळपास 1000 युवकांचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन आधीच झालंय आणि त्याच्यानंतर आज इथे वॉक इन पण बरेच युवक करतील। तर मला आशा आहे चांगल्या प्रकारे इथे निवड विद्यार्थ्यांची युवकांची होणार आहे। किती कंपन्यांनी सहभाग घेतलेला आहे सर या ठिकाणी? 41 कंपन्यांनी सहभाग घेतला आहे। आणि असे मेळावे जे आहेत ते मेळावे घेण्याची कितवी वेळ आहे? पहिलीच वेळ आहे की आणखी काही समोर काही नियोजन आहे आपला? याआधी असे आपण दरवर्षी साहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी हे मेळावे घेतो। नागपूरला आपल्या संस्थेचे इंजिनिअरिंग कॉलेज आहे, ऑटोनॉमस आहे, तिथे दरवर्षी 3 फेब्रुवारीला घेतला जातो, पण पहिल्यांदाच साकोलीत घेतलाय आणि इथे जी गरज आहे रोजगाराची आणि जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय त्यामुळे यानंतर आम्ही 3 फेब्रुवारीला साकोलीलाच हा घेणार असं आम्ही ठरवलंय। सोबत जोडलेले आहेत रोजगार कमिशनर झलके साहेब। काय सांगाल सर तुम्ही या रोजगार मेळाव्याविषयी? हा, नमस्कार। सुधाकर झलके, सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भंडारा। या ठिकाणी करंजेकर इंजिनिअरिंग कॉलेज आणि जिल्हा कौशल्य विकास उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पंडित दीनदयाल महारोजगार मेळावा हे जिल्ह्याच्या वतीने नियमित आयोजित होतात, त्याचाच एक भाग म्हणून आज या साकोलीमध्ये जे युवक आहेत, जसं 10वी झालेले, 12वी ग्रॅज्युएट, त्यानंतर BCom, MCom, MBA इंजिनिअरिंगचे जे काही विद्यार्थी युवक ज्यांना नोकरीच्या शोधात आहेत, अशा युवकांना आपण ज्या विविध 40-42 कंपन्यांना या ठिकाणी बोलवून त्यांच्या मुलाखतीचे आयोजन केलेले आहे।
तर मी या ठिकाणी इथल्या जे स्थानिक विद्यार्थी जे पालक आहेत त्यांनी आपल्या मुलांना या मोहिमेमध्ये सहभागी करून रोजगाराच्या संधी प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करायचे आहे आणि भविष्यामध्ये युवकांना नोकरी प्राप्त झाल्यानंतर त्यांना अजून काही चांगल्या पद्धतीचे जर जॉब अनुभवातून मिळाले ते पण त्यांनी पक्के करायचे आहेत. तर निश्चितपणे या महारोजगार मेळाव्यातून विद्यार्थ्यांना त्यांच्या रोजगाराच्या संधी प्राप्त होतील अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि सगळ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरच्या संधी प्राप्त करून आपला जो स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठीची मदत होईल. आणि निश्चितपणे हा जो स्तुत्य उपक्रम आहे तो सगळ्या समाजासाठी एक अभिमानाची बाब आहे. या ठिकाणी करंजेकर इंजिनिअरिंग कॉलेजच्या वतीने हा जो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला तो एक अभिमानाची बाब आहे आणि त्यांनाही धन्यवाद देतो. आणि आपण सगळे या ठिकाणी आलेत, आपण सगळ्यांच्या सहभागातून हे सगळा उपक्रम घडून आणला, त्या सगळ्याचं मी या ठिकाणी धन्यवाद देतो.